चला तर बघूया आपण घरच्या घरी हॉटेलपेक्षा भारी पालक पनीर कशी बनवता येईल एकदम सोप्या पद्धतीने. लहान मुले पालक खात नाहीत, पण जर आपण अशा प्रकारे पालकची भाजी करून दिलं तर ती खूप आवडीने खातात आणि ती खूप टेस्टीनी लागते. कारण पालकची भाजी खायला हे नकोसं वाटतं, पण जेव्हा तुम्ही पालक पनीर वगैरे असं काही वेगळ्या भाज्या केल्यात ना तर ते लहान मुलांना पण ते आवर्जून खातात. त्यासाठी काय करायचं, पालक हे स्वच्छ धुवून घ्यायची. सुरुवातीला आणल्यानंतर थोडंसं सुकू द्यायचं. त्याच्यानंतर पाणी कट करून थोड्याशा काड्या पण घेतल्या तरी चालतील. ते एका भांड्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी 3 ते 4 मिरच्या टाकल्यात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर पाणी टाकायचं थोडंसं. 10 ते 15 मिनटं चांगली अशी शिजू द्यायची. हे बघा शिजल्यानंतर अशी मस्त अशी शिजते. मिरच्या वगैरे सगळं शिजून झालेलं आहे आपलं. हे शिजल्यानंतर याच्यातले फक्त पालक साईडला करून घ्यायचं, कारण आपल्याला एकदम बारीक मिक्सर बंद काढायचं आहे. कारण तुम्ही जास्त पाणी टाकलं तर ते काय होईल माहिती आहे का, मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटं मिक्सरचं भांडं असेल तर ते पूर्ण बाहेर येईल. घट्ट अशी आपल्याला पेस्ट बनवायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं मिरच्या आणि पालक हे टाकून घ्यायचं. पालक आणि मिरची टाकून घेतल्यानंतर हे बघा मस्त अशी आपली पेस्ट तयार आहे. त्याच्यानंतर काय करायचं, कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल टाकून घ्यायचं. छोटे छोटे चम्मच म्हणलं तर 4 ते 5 चम्मच होऊन जातात. त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचं. जिरे चांगले असते मस्त असे कडकडू द्यायचं. हे बघा जेव्हा फोडणी आपली छान बसते ना तर भाज्या कुठल्याही छान होतात. असं काय नसतं की सगळे भाज्या हे फोडणीवर पण असतात कधी कधी. त्याच्यानंतर चांगली कडकडू द्यायची. त्याच्यामध्ये जे आपण पालक बनवलं ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. ते पालक परत 2 मिनटं त्यात शिजत टाकायची. शिजल्यानंतर काय होतं, परत आणखीन छान असं त्याला फ्लेवर येऊन द्यायचं. मिरची मी आधीच टाकलेली आहे, त्याच्यामुळे आता मिरची काय मी ह्याच्यामध्ये टाकत नाही. त्याच्यामध्ये थोडासा मी हळद टाकलेलं आहे. हळद टाकल्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला आहे मी आणि चिकन मसाला टाकला आहे. ह्याच्यामध्ये मसाले जास्त टाकले नाहीत मी आणि मिरची पावडर पण वापरली नाही, कारण हिरवी मिरची वापरली आहे मी, त्याच्यामुळे मी लाल मिरची पावडर वापरत नाही. आणि चवीनुसार मीठ. हे मीठ हे कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही भाजी किती जणांची करता त्याच्यावर डिपेंड आहे. मी 2 ते 3 माणसांची केले, त्याच्यासाठी मीठ हे चवीनुसार टाकायचं. आणि परत सगळं मिक्सरनं चांगले एकजीव करून परत तिला 2 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. म्हणजे मस्त असा सगळ्या मसाल्या त्याच्यामध्ये एकत्र होऊन जातात आणि ते खायला पण ते छान लागतात. आपली बघा मस्त अशी पालकची भाजी तयार आहे. याच्यामध्ये आपण काय करायचं, पनीरचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे. 2 मिनटं परत परतून घ्यायची मंद आचेवरती. एकदम आपली पालकची भाजी आपली मस्त अशी तयार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला जर माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. हे बघा मस्त अशी आपली पालक भाजी दिसते ना. पालक पनीर हॉटेलपेक्षा छान आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कारण लहान मुलांना असतील तर आवर्जून त्यांनाही पालक पनीरची भाजी चारा, कारण लहान मुले पालकची भाजी खायला थोडं काचकुचपणा करतात. तर मस्त अशी आपली पालक पनीरची भाजी तयार आहे.